एक लेफ्ट हँडर, एक काम स्माइल आणि एक असा रेकॉर्ड जो शांतपणे ब्रेक झाला, पण त्याचा इम्पॅक्ट खूप मोठा होता. इंडियन क्रिकेटमध्ये जेव्हा T20I रन्सचा विचार होतो तेव्हा सगळ्यांना एकच नाव लक्षात येत होतं, पण आता पिक्चर चेंज झाला आहे. स्मृती मानधनाने 4244 रन्स पर्यंत पोहोचत रोहित शर्माला पण मागे सोडला आहे आणि इंडियाची हायेस्ट T20I रन स्कोरर बनली आहे. पण हा रेकॉर्ड फक्त एक नंबर नाही, ही एक जर्नी आहे जी पेशन्स, इव्होल्युशन आणि माइंडसेट चेंजने बिल्ड झाली आहे. स्मृतीची T20I जर्नी 2013 मध्ये सुरू झाली. तेव्हा ती एक यंग, टेक्निकली सॉलिड बॅटर होती आणि तिच्या गेम मध्ये एलिगन्स दिसायचा. कव्हर ड्राईव्ह, टायमिंग आणि एफर्टलेस स्ट्रोक प्लेमुळे ती लगेचच नोटिसेबल झाली. पण त्यावेळेस विमेन्स क्रिकेट इतक्या अग्रेसिव्ह फॉर्मॅटमध्ये शिफ्ट झालं नव्हतं आणि स्मृतीचा रोल मोस्टली इनिंग्स बिल्ड करणे असा होता. ती क्रीजवर टाइम घालवायची, बॉलर्सला समजून खेळायची आणि स्टेबल फाउंडेशन तयार करायची. पण T20 क्रिकेट इव्हॉल्व्ह झालं आणि त्यासोबत स्मृती पण इव्हॉल्व्ह झाली. आजच्या T20 फॉर्मॅटमध्ये सर्व्हायव्हल पेक्षा इम्पॅक्ट जास्त महत्वाचा आहे. पॉवर प्ले मध्ये अग्रेसिव्ह स्टार्ट, हाय स्ट्राईक रेट आणि बॉलर्सवर प्रेशर हे सगळं मॅन्डेटरी झालं आहे. स्मृतीने हा शिफ्ट परफेक्टली समजून घेतला. अर्ली इयर्स मध्ये ती थोडी कॉशियस दिसायची, पण हळूहळू तिने आपला अप्रोच चेंज केला. आज ती पॉवर प्ले मध्ये बॉलर्सवर डॉमिनेट करते. ऑफ साइडवर तिचे ड्राईव्ह्स अजूनही सिग्नेचर आहेत, पण त्यासोबतच तिने लोफ्टेड शॉट्स, फुल शॉट्स आणि इनोव्हेटिव्ह स्ट्रोक्स पण ऍड केले आहेत. ती फक्त क्लासिकल बॅटर राहिली नाही, ती एक कम्प्लीट T20 पॅकेज बनली. 161 T20I मॅचेस मध्ये 4244 रन्स करणे ही काही सिंपल गोष्ट नाही. हे नंबर्स फक्त दीर्घकाळ टिकून राहण्याचे नाही, तर कन्सिस्टन्सी पण रिफ्लेक्ट करतात. तिच्या नावावर 30+ हाफ सेंचुरीज आहेत आणि एक खूप महत्वाची सेंचुरी पण आहे जी तिच्या करिअर मधील टर्निंग पॉइंट मानली जाते. ही सेंचुरी तिने 28 जून 2025 ला इंग्लंड विरुद्ध T20I मॅच मध्ये स्कोर केली होती, जिथे तिने 112 रन्सची ब्रिलियंट इनिंग्स खेळली. ही तिची पहिली T20I सेंचुरी होती आणि या इनिंग्समुळे ती इंडियाची पहिली विमेन क्रिकेटर बनली जी तिन्ही इंटरनॅशनल फॉर्मॅट्स मध्ये सेंचुरी करते. ही अचीवमेंट तिच्या ॲडॅप्टेबिलिटी आणि वर्सिटिलिटीचा परफेक्ट एक्झाम्पल आहे की ती कोणत्याही फॉर्मॅटमध्ये ऍडजस्ट होऊन परफॉर्म करू शकते. पण स्मृतीची खरी ग्रोथ स्टॅट्स पेक्षा तिच्या माइंडसेटमध्ये दिसते. सुरुवातीला ती बॉलर्सला रीड करायची, पण आता ती बॉलर्सला कंट्रोल करते. कोणत्या बॉलरला अटॅक करायचंय, कोणत्या ओव्हरमध्ये रिस्क घ्यायची आणि कोणत्या फेजमध्ये गेम स्लो करायचाय, ही क्लॅरिटी तिच्या बॅटिंग मध्ये क्लिअरली दिसते. 2024 हा तिच्या करिअर मधील एक स्टँड आउट वर्ष ठरला, जिथे तिने एकाच वर्षात खूप मोठ्या प्रमाणात रन्स केले, जे दाखवतं की ती फक्त कन्सिस्टंट नाही तर मॅच विनर पण आहे. ती प्रेशर सिच्युएशन्स मध्ये पण परफॉर्म करते, जे T20 फॉर्मॅट मध्ये सगळ्यात महत्वाचा फॅक्टर असतो. पण या जर्नीमध्ये चॅलेंजेस पण खूप होते. काही फेजेस मध्ये तिचा फॉर्म फ्लक्च्युएट झाला, काही वेळा तिच्या फिनिशिंग रोलवर पण प्रश्न उठले. पण स्मृतीने या सगळ्या गोष्टींवर काम केलं. तिने आपले फिटनेस लेवल इम्प्रूव्ह केले, पॉवर हिटिंगवर फोकस केला आणि सगळ्यात महत्वाचं मेंटल टफनेस बिल्ड केले. आज ती फक्त एक ओपनर नाही, ती इंडियाची बॅटिंग बॅकबोन आहे. पॉवर प्ले मध्ये फास्ट स्टार्ट देण्यापासून ते मिडल ओव्हर्स मध्ये इनिंग स्टेबलाइज करणे आणि काही वेळा मॅच फिनिश करणे, ती सगळे रोल सीमलेसली हँडल करते. तिच्या प्रेझेन्समुळे अपोजिशन टीम्सला स्ट्रॅटेजी चेंज करावी लागते. ICC रँकिंग्स मध्ये पण ती कन्सिस्टंटली टॉप ब्रॅकेट मध्ये दिसते, जे तिच्या ग्लोबल डॉमिनन्सचा प्रूफ आहे. पण या सगळ्यामध्ये एक मोठा सिम्बॉलिक मोमेंट होता, रोहित शर्माला T20I रन्स मध्ये क्रॉस करणे. हा फक्त एक रेकॉर्ड नाही, हा एक मेसेज होता की इंडियन विमेन्स क्रिकेट आता फक्त प्रोग्रेस नाही करत आहे, तर बेंचमार्क्स सेट करत आहे. ती प्रत्येक फेज मध्ये स्वतःला अपग्रेड करत गेली आणि त्यामुळेच आज ती इथे पोहोचली आहे. आज जेव्हा आपण तिचे स्टॅट्स बघतो तेव्हा ते इम्प्रेसिव्ह वाटतात, पण जेव्हा आपण तिची जर्नी बघतो तेव्हा ते इन्स्पिरेशनल वाटतात. पण आता स्मृती मानधना ही या ऑलरेडी हिस्टॉरिक T20I करिअरला अजून कोणत्या उंचीवर घेऊन जाऊ शकेल? तुमचे थॉट्स आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी AGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.